बातमी आहे धुळे शहरातून। लोकक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देवेंद्र पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा विश्वरत्न लँड डेव्हलपर अँड इस्टेट ब्रोकर कडून नुकताच साजरा करण्यात आला। सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर लोकक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी व्हेजिटेरियन केक कापून लोकक्रांती सेनेच्या पदाधिकारी व क्रांती सैनिकांसोबत अभिष्टचिंतन सोहळा पार पाडला। लोकक्रांती सेनेचे संस्थापक कार्याध्यक्ष आप्पासाहेब बेन बिरारे, मनपा शिक्षण मंडळाचे माजी सदस्य नानासाहेब सुनील बिरारे, लोकक्रांती ज्येष्ठ नागरिक सेनेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब संतोष खैरनार, लोकक्रांती पदवीधर सेनेचे अध्यक्ष कैलास कोळी, लोकक्रांती सेनेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट चंद्रकांत येशीराव, लोकक्रांती वाहतूक सेनेचे सुभाष चौधरी, लोकक्रांती सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष आसाराम माळी, लोकक्रांती सेनेचे धुळे महानगर प्रमुख ईश्वर बारी, लोकक्रांती सेनेचे धुळे उपमहानगर प्रमुख सुनील चौधरी, लोकक्रांती युवा सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष पवन देवरे, लोकक्रांती ज्येष्ठ नागरिक सेनेचे धुळे महानगर प्रमुख कैलास बागुल, लोकक्रांती वैद्यकीय सेनेचे शहर अध्यक्ष डॉक्टर सुनील वाघ, लोकक्रांती सेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व खानदेश माळी महासंघाचे नेते प्राध्यापक अनिल बोरसे, नवल महाजन यांच्यासह विविध राजकीय पक्ष संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून बापूसाहेब देवेंद्र पाटील यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले। या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी बोलताना देवेंद्र पाटील म्हणाले की गाव तेथे व प्रत्येक वार्डात लोकक्रांती सेना पोहोचवण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न हेच माझ्यासाठी खऱ्या शुभेच्छा असतील। सध्या प्रत्येक क्षेत्रात क्रांतीची आवश्यकता असून देशात नवक्रांती घडवण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने लोकक्रांती सेनेत सामील व्हावे असे आवाहन देवेंद्र पाटील यांनी यावेळी केले। या प्रसंगी लोकक्रांती सेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व खानदेश माळी महासंघाचे नेते प्राध्यापक अनिल बोरसे यांनी देवेंद्र पाटील यांचे अभिष्टचिंतन केले। यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की आज 53वा वाढदिवस आहे। म्हणजे माझं इतकं लक्षात आहे, आम्ही एकदम चांगले मित्र आहोत। आम्ही जवळपास 20 ते 25 वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये एकत्र काम करत आहोत। अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, बऱ्याच संघटनांचं अध्यक्षपद भूषवणारे देवेंद्र पाटील समता परिषद सुद्धा एक वेळा अध्यक्ष होते, जिल्हा अध्यक्ष होते। अतिशय चांगलं काम या जिल्ह्यामध्ये त्यांनी केलेलं आहे। आपले महाराष्ट्र युवा फेडरेशन नावाची एक संघटना ज्या वेळेला आम्ही युवा असताना, म्हणजे 20-30 वर्षापूर्वीची गोष्ट, ज्यावेळेला आम्ही युवा अवस्थेत होतो त्यावेळेला महाराष्ट्र युवा फेडरेशन ही संघटना त्यांनी स्थापन केली होती। त्या संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते आणि त्यावेळेपासून आम्ही सोबत काम करत आहोत। आमच्यासोबत सन्माननीय एन बिरारी आप्पा हे सुद्धा होते, त्याच्यानंतर कैलास बागुल होते, आपण सर्वच होतो। हे होते आमचे शालक, अतिशय लाडके असे आमचे शालक, नेहमी आजपर्यंत ते आमच्या सोबत आहेत सामाजिक कार्यामध्ये। आणि अशा प्रकारचं सामाजिक कार्य करत असताना खूप असे अनुभव आले, चांगलं काम केलं। या अनुभवातून त्यांनी क्रांती सेनेची स्थापना केली आणि या क्रांती सेनेच्या माध्यमातून आम्ही आता आज सुद्धा एकत्र आहोत, एकत्र काम करत आहोत। आमच्या खानदेश माळी महासंघाच्या वतीने त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आपण असं आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा, लाईक करा, शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा। आपली बातमी आपल्या